कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्यापाशी एक अत्यंत धोकादायक वळण आहे। आजवर अनेक अपघातांना कारणीभूत ठरलेल्या त्याच वळणावर आज ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात भीषण अपघात झाला। यामध्ये हेरले इथले 52 वर्षाचे शब्बीर हजरत देसाई जागीच ठार झाले, तर देसाई यांचे 70 वर्षाचे मामा महम्मद कादर खतीब जखमी झालेत। या अपघाताची माहिती मिळताच शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी आक्रमक भूमिका घेत सीमा तपासणी नाक्यातील अधिकाऱ्यांना जाब विचारला। अशा परिस्थितीत पोलिसांनी कार्यकर्त्यांनाच दमदाटी केली। अखेर सेनेचे कार्यकर्ते मृताच्या नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात गेले। नुकसान भरपाई जाहीर झाल्याशिवाय देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली। त्यामुळे पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाला होता। हेरले इथले 52 वर्षाचे शब्बीर हजरत देसाई आणि त्यांचे मामा महम्मद कादर खतीब हे दोघे जण आज सकाळी 11 वाजता स्कूटरवरून हुक्केरीला निघाले होते। 12:15च्या दरम्यान कागल सीमा तपासणी नाक्याजवळच्या धोकादायक वळणावर ट्रक आणि स्कूटर यांची धडक झाली। शब्बीर देसाई थेट ट्रकच्या पुढील चाकाखाली चिरडल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर महम्मद खतीब किरकोळ जखमी झाले। या अपघाताची माहिती मिळताच कागल पोलिसांसह बघ्यांची मोठी गर्दी जमली। गेल्या 3 दिवसात याच धोकादायक वळणावर 2 जीवघेणे अपघात झालेत। वारंवार होणाऱ्या अपघातामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसह काही लोकांनी आक्रमक भूमिका घेऊन सीमा तपासणी नाक्यातील अधिकाऱ्यांना जाब विचारला। तसंच हा नाका कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी केली। काही कार्यकर्त्यांनी महामार्गावर उभारलेली केबिन रस्त्यावरून बाजूला ढकलून दिली। यावेळी पोलिसांनी दमदाटी करून कार्यकर्त्यांना शांत केलं। मला एवढं सांग फक्त त्यानंतर देसाई यांचा मृतदेह विच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात नेला। तोपर्यंत देसाई आणि खतीब यांचे नातेवाईक कागल ग्रामीण रुग्णालय आणि पोलीस ठाण्यात जमले होते। नातेवाईकांसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नुकसान भरपाईची मागणी करत देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली। अखेर पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी सर्वांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण धोकादायक वळणाचा वाद बराच वेळ सुरू होता।